अतिवृष्टी, कर्जमुक्ती आणि पीक विमा मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धडक पाहायला मिळते आहे। 50,000 हेक्टरी मदतीची मागणी यावेळी करण्यात येत आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी तातडीने हेक्टरी 50,000 रुपये थेट आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तिजापूर येथे तहसीलदार यांना निवेदन सादर केले। सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला असून सरकारने दिलेली आश्वासनं हवेत विरल्याचा संताप या निवेदनातून व्यक्त करण्यात आलाय। निवेदनात नमूद केल्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान आणि पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, मात्र जवळपास 1 वर्ष उलटूनही या विषयावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या संकटात चक्रात अडकलाय। त्यातच उत्पादन खर्चात वाढ, महागड खतं आणि औषधे यामुळे शेती करणं दिवसेंदिवस कठीण झाल्याचं आहे। शेतकऱ्यांच्या मते पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणं देखील कठीण झाले आहे। कर्जबाजारीपणामुळे शेतकरी बँक आणि सावकाराकडील कर्जाच्या ओझाखाली दबले असून थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांना जाप्ताच्या नोटिसा येत आहे। याच नैराश्यातून आत्महत्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हाच तातडीचा उपाय असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर असावी। यात थकबाकीदार, चालू बाकीदार, अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन कर्ज, पॉली हाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज आणि सावकारी कर्ज यांचाही समावेश असावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून सरसकट मुक्त करावे। पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करावेत। पंचनाम्याची किचकट प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा या प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे। हे निवेदन उपजिल्हा प्रमुख चंद्रकांतजी तिवारी, शहर प्रमुख, तालुका प्रमुख शिवसेना गजानन सदाशिवराव चौधरी, विनायक गुल्हाने, बंडू पाटील लांडे, शेतकरी सेना तालुका प्रमुख अरविंद तायडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना सादर करण्यात आलाय। शासनाने या गंभीर मागणीकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिलाय। मूर्तिजापूर तहसील कार्यालय समोर आपण एक अमरडा आंदोलन म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने इथं आंदोलनासाठी या विषय सविस्तर माहिती काय? आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात 11 वाजता आम्ही तहसील कार्यालयावर अंबरडा आंदोलन या निमित्त सर्वजण शेतकरी बांधव घेऊन बसलेले आहे व आमचं मागणं एकच आहे की शेतकऱ्याला तुम्ही 50,000 रुपये हेक्टरी ही मदत करा व ज्यांच्या विहिरी खरडून गेल्या त्यांना कमीत कमी 2 लाख रुपये विहिरीला मदत द्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय की आम्हाला कर्जमाफी पाहिजे। आम्हाला कर्जमाफी, शेतकरी आज कोणत्या संकटात आहे की त्याला हे समजून नाही राहिलं की मी जगू की मरू। आज विदर्भात एवढं मोठं नुकसान झालेलं आहे शेतीचं की जमिना खरडून गेल्या, ज्याला एकरी 1, 2 किंवा 3 एकरी जर समजा एकरी जर 3 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्याला एकरी 4चा खर्च लागून राहिलेला आहे शेतीला, आणि त्याला 2 जर सोयाबीन एकरी झालेला आहे तर त्यांनी काय करावं। आज सणासुदाचा वार आहे, दसरा झाला, दिवाळी आली आता तोंडावर, आणि या सरकारने आतापर्यंतही 1 रुपयासुद्धा तोंडावर फेकून मारलेलं नाही आहे आणि फक्त घोषणा करून राहिले, आश्वासन देऊन राहिले, पण करून काहीच नाही राहिलेले आहे। त्यानिमित्त आम्ही आज तहसील कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रात अंबरडा आंदोलन म्हणून आम्ही करत आहे
व जास्तीत जास्त संख्येने सर्व शेतकरी बांधव हे माझ्या सोबत आहे। मी शिवसेना तालुका प्रमुख गजानन चौधरी व आमचे सर्व सहकारी, आमचे उपजिल्हा प्रमुख चंद्रभाऊ तिवारी व सर्व अत्यंत सर्व महाराष्ट्रातून व आमच्या तालुक्यातून आलेले सर्व शिवसैनिक हे आम्ही जाहीरपणे ठाम सांगतो आहे की जिथपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, ही कर्जमाफी होणार नाही व हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही नुकसान भरपाई देसाल नाही, तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। आमचे आंदोलनं चालूच राहणार आहेत। तर या सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन त्यांना